पदर फाडला, पदराची चिंदी केली, पण जेव्हा द्रौपदी मातेवरती संकट आलं पहा, एक सांगेल, द्रौपदी मातेवरती संकट आलं की भर सभेमध्ये द्रौपदी मातेचं वस्त्रहरण होऊ लागलं. दुर्योधन राज्य सिंहासनावर बसलेला आहे आणि सांगतोय दुःशासना, दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं की दुःशासना तिचं वस्त्रहरण कर म्हणे. का? जुगारामध्ये जिंकलंय आपण तिला, आपला आता फक्त आपलाच अधिकार आहे तिच्यावरती. द्रौपदी मातेला वाईट वाटू लागलं. अखंड भगवंताचं भजन तर कंठामध्ये आहेच, पण अगदी कुलाची कुलवधू आहे मी. पण जर द्रौपदी मातेच्या पतीच्या समोर जर द्रौपदी मातेचं वस्त्रहरण होऊ लागलं, द्रौपदी मातेला कसं सहन होईल? पण द्रौपदी मातेचं जाऊ द्या, ते पांडवांनी तरी कसं सहन करावं? त्यांनी सांगावं, अर्जुना सांगा ना तुम्ही या दुःशासनाला वस्त्रहरण करू नको म्हणून. असं मी काय वाईट केलंय? कधी मी कोणत्या परपुरुषाकडे वर नजर करूनही पाहत नाही, वर नजर करून कधी पाहत नाही, कोणाच्या सभेमध्ये कधी जाऊन बसत नाही, आणि अगदी चुकीचा पाऊल बाहेर कधीच टाकत नाही. एवढी वाईट वेळ माझ्यावर का? नेमकं काय केलंय मी? पितामह भीष्माचार्याला सांगितलं, पितामह तुम्ही तरी समजावून सांगा ना. पण अगदी दुष्टाचं अन्न खाल्ल्यामुळे, दुष्टाचं पीठ आणि मीठ खाल्ल्यामुळे पितामह भीष्माचार्यांची सुद्धा मान खाली झुकवली गेली. वाईटाचं जर अन्न खाल्लं तर आपली ही मान खाली जात असते पहा. का? आपण त्याचं मीठ आणि पीठ खाल्लंय. वाईटाचं अन्न खाल्ल्याच्या नंतर वाईट बुद्धी सुचत असते. द्रौपदी माते धावा करू लागले भगवंताच्या. त्यांना कळून चुकलं, आता आपल्या संकटात धावा कोणीच करू शकत नाही, या संकटातून कोणीच वाचू शकत नाही. द्रौपदी माता म्हणतात, भगवंता या संकटातून फक्त तुम्हीच वाचवा मला. काही एवढं पाप केलंय मी की माझ्यावरती आज ही वेळ आली आहे. जर माझं वस्त्रहरण झालं भगवंता, तर कोणत्या पुरुषाला आणि कुणालाच माझं मुख दाखव अशी अपेक्षा आणि इच्छा नाही राहणार. त्या पात्रतेची, त्या लायकीची मी राहणार नाही. तेव्हा तुम्हीच धावून या. द्रौपदी मातेनं अगोदर पदर हातानं धरला, साडी हातानं सावरण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा दुःशासन थांबत नाहीये. परत द्रौपदी मातेनं दातामध्ये पदर पकडला, तरी दुःशासन पदर वस्त्रहरण करण्याचा थांबत नाहीये. द्रौपदी मातेला शेवटी कळून चुकलं की आता भगवंताशिवाय आपला धावा करणार, आपल्याला या संकटातून वाचवणार कोणीच नाही. द्रौपदी मातेनं त्यावेळी भगवंताचा धावा केला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ का सकया लावीला, वेळ का सकया लावीला, वेळ का सकया लावीला, वेळ का सकया लावीला. दीननाथा ब्रीद सांभाळिया फुले, दीननाथ ब्रीद सांभाळिया फुले, दीननाथ ब्रीद सांभाळी फुले, दीननाथ ब्रीद सांभाळिया फुले, सांभाळिया फुले, दीननाथ
जासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला. भगवंताचा धावा केला तर भगवंत धावत आले. द्रौपदी मातेनं अगोदर हातानं पदर सावरण्याचा, साडी सावरण्याचा प्रयत्न केला, नंतर दातानं सावरण्याचा प्रयत्न केला. शेवटी द्रौपदी मातेनं असे हात वरती करून दिले, भगवंता तूच धावून ये. त्यावेळी भगवंत पटकन आले आणि भगवंतानं जी चिंदी बांधलेली होती द्रौपदी मातेनं भगवंताच्या बोटाला, त्या बोटाच्या चिंदीमध्ये 999 धागे होते पहा. पण 999 धागेच्या बदल्यात द्रौपदी मातेवरती संकट आलं तर भगवंतानं 999 साड्या दिल्या. जेव्हा साड्या संपल्या तेव्हा भगवंतानं स्वतःचा पितांबर सोडला. पितामह भीष्माचार्याने तो पितांबर पाहिला आणि सांगितलं, दुःशासना ही साडी नाही, तो भगवंताचा पितांबर आहे, त्याला जर हात लावशील ना तर जळून भस्म होशील. द्रौपदी मातेवरती अनेक संकट आली, त्या संकटाचं निवारण भगवंतानं केलं. पण भगवंत विचारू लागले पहा. द्रौपदी माता सांगतात, देवा एवढं भजन करते, धावून तर येणारच होता संकटामध्ये, पण एवढा वेळ का लावला. भगवंत म्हणतात, तुला असं वाटलं होतं अगोदर मी माझ्या हातानं साडी सावरण्याचा प्रयत्न करून, मी माझ्या दातानं तरी साडी सांभाळण्याचा प्रयत्न केलेला, पण ज्या वेळेला तू हात वरती केले त्यावेळेला मला समजलं की आता तुला फक्त सावरण्याला मीच आहे म्हणून. हात वरती त्यासाठी करावं लागतात पहा. का एखादा जर आतंकवादी जर पकडला, पोलीस लोकांना पूर्ण जर घेर घातला तर ते काय करतात, अगोदर जे त्यांच्याकडे जे अस्त्रशस्त्र असेल ते खाली ठेवतात, बरोबर, आणि अशा हात वरती करून देतात, काय आम्ही तुम्हाला समर्पण केलंय. म्हणून इथं बसल्यावर भगवंताला समर्पण करायचं. जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम. गोपाल कृष्ण भगवान की